ते उठलं की आम्ही कारवाई करू का होईल काय हे काय मँग्रोव्ह आहे ना ते तसल्या प्रकारची कारवाई नाही का ना आपली महापालिका कारवाई ही मँग्रोव्हची कारवाई ही आमची वेगळी नाही एक मिनिट मँग्रोव्हची आहे पण 22/12 पहिला पत्र मँग्रोव्हचा तेच जागा आहे त्यासाठीच मी तो बसलोय बरोबर आहे 22/12 नंतर हे तिकडचं पूर्ण काय होतं ते नव्हतं ते पोलिसांचं आहे फॉरेस्ट ऑफिसर त्यांनी लिहून माझी तिकडे सही घेतली आतमध्ये शिरायला दिला नाही त्यावेळी ठीक आहे नंतर एवढे पत्र नंतर ह्या पत्र जे उपमुख्यमंत्री साहेबांचं आलं आहे ते 10 तारखेला आलं 10 जूनला त्या आधी नगरपालिकांनी काहीच कारवाई केली नाही त्यावेळी भोसले मॅडम होते आम्ही सहकार्य करतो आपण सहकार्य करतो आपण आम्ही पण सहकार्य करतो पण त्याच्यात ते लिडिंग त्यांच्याकडे असतं लिडिंग असते पण मी प्रियंका भोसले मॅडम काशी गेलो होतो बोलायला असं काय थोडं कारवाईचा ऑर्डर आहे तुम्ही करा ऑर्डर त्यांनी मला काय सांगितलं लीड मी नाही करतो त्यांचे ऑफिसर येणार तेव्हा पण ते एवढी वाट पाहिले ना एवढे हे जे फोटो आहे ना तिकडे आम्ही आहोत आम्ही नाही दरवेळी त्यांच्याबरोबर असतो आम्ही कसं पण साहेब त्याच ठिकाणी जर कोणता छोटा मोठा झोपडा बनतोय ना त्वरित कारवाई होती चाहे ते कादरवन असो चाहे मँग्रोव्ह असो चाहे नगरपालिका असो 2 मिनिटं नाही लागतात तोडवायला ते छोटे गोरगरीब लोक पत्रे लावतात ते तुम्ही तोडतात आणि हे पक्का मकान म्हणतात त्यात आपले उपमुख्यमंत्री त्या स्थगिती देतात त्यात काहीतरी गोंधळ आहे ना पण आदिवासी लोकांचीच जमीन घेतली आहे ना त्यांनी ते आदिवासी ओरिजिनलची जमीन होती जे आर झोन मधली ते कापून पण साहेब हे जगा जे बनलं आहे ना ते पूर्ण कादरवन होतं आदिवासी बाबतीत नियम म्हणजे अशी जारी कारवाई करते आदिवासींच्या कधी बघितलं साहेब तोडले ना आता घर तोडले ना माझ्याकडे व्हिडिओ मी स्वतः पत्रकार आहे आणि तुम्ही तोडत असता तेव्हा मी येतो तिकडे व्हिडिओ करायला आहे ना साहेब मी त्याचे पत्र देतो किती तोडले ना त्याचं परत पैसे देणार का तुम्ही आदिवासी शासन पत्र पैसे द्या त्यांचे खर्च चालू आहे माझं बोलणं काय घेत नका तू चालेल पण जे ह्यापूर्वी जे तोडले आहे ज्यांचे पत्रे वगैरे लावले होते ते तुम्ही पैसे त्याला परत द्या बरोबर आहे ना ह्यांचा नाही तोडू शकत तर त्यांचं कसं ना ते गोरगरीब आहे ह्याचे मोठे मोठे नेता मोठे मोठे मंत्री सामील असेल त्यासाठी तुम्ही नाही करू शकत त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अगर पत्र देत आहे तर त्याला स्थगिती द्या तर छोटे मोठेला पण द्या ना साहेब माझं म्हणणं असंच आहे दोन एवढे नाही एक बरोबर ठेवा पाणी बराबर ताकद आहे खोबरा भी अंदर है त्यांना पडेगा इससे ज्यादा मेहनत ये बेचारी उसके साथ पूरा दिन रात रही अरे ले तू 7 महीना ले काय किती आहे चालेल 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 अरे हम तो क्या है हमारा आपका आभार है पण काय आहे माहिती त्या ठिकाणी आता याच्या पुढे कोणतीही झोपडे तोडायचं आहे हे थोडं बघा डेव्हलपला अगर कलेक्शन कोणतं विकत आहे नियोजन द्या तुम्ही नाही नवीन बांधणारे तुम्ही बघितलं नाही बघितलं तर आहे पण आमच्यासाठी काहीच नाही आमचे जे कामगार होते शौचालय सफाई कामगार ते शौचालयावर सरकारी जमीन आहे आज 15-20 वर्षापासून तिकडे जातात काहीच नाही आहे ना त्यांच्यासाठी पुरावा आहे पण त्यांच्यासाठी काहीच